याला 1 मार्क पडला, कोण्या विषयात 2 मार्क पडले, आणि मग तुम्ही त्या घटकचा त्या उत्तरपत्रिका घरी दाखवायला पाठवल्या का नाही? यानं त्या 1 मार्काचं काय केलं, एकाचे केले 10, 2 मार्काचे केले 20, आणि घरी सांगितलं मला इतके मार्क पडले, मला तितके मार्क पडले. अगं लयच रे सरे, शाळा शिकत नाही सरे. खरे माकड तोंडिया. हा तू बाहेर भेटतो, बाहेर तू सांगतो कसं असते ते. 1 मार्काचे 2 कसे असतात ते. गण्या मार खाशील तू. शहाणपणा करायचा नाही मावर का? हा टीशी काढून हातात देईल म्हणलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू मोठं झाल्यावर काय व्हायचं? गुरुजी ते अजून ठरवलेलं नाही. कारण माय म्हणते डॉक्टर होय, बाप म्हणते मास्तर होय, काका म्हणते इंजिनियर होय, आणि मला तर काहीच व्हावं असं वाटत नाही. मला आधी वाटतं मोठं व्हा, मस्तपैकी लग्न करा, बस. वा 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 गणेशराव, काय विचार आहेत आपले. वा 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 वा, मला तर वाटते रोज तुमचं दर्शन घ्याव. बर मले एक सांग, तुले कोणता विषय आवडते? मराठी आवडते, इंग्रजी आवडते, इतिहास, भूगोल, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, का हिंदी आवडते, का सामान्य ज्ञान आवडते? कोणता विषय आवडते? गुरुजी तसं तर मला कोणताच विषय आवडत नाही. हा फक्त एकच विषय आवडते, एकच. हा कोणता आवडते सांग बरं. गुरुजी प्रेम विषय आवडते, प्रेम. कारण सगळ्यांनी सांगितलेलं काही करा का नका करू, फक्त प्रेम करा, प्रेम. सांगतो तू कसा प्रेम विषय आवडते ते. बेट्या शाळा शिक. शाळा नाही शिकला तू त्या म्हशी वळशील म्हणलं, सांगून ठेवा लागलो. त्या मायबापाला बुडू नको, आणि शाळा शिकायची नसेल तर बोंबलत पहिल्यांदा त्या मायबापाला तिकडे काम करू लाग. तिकडं काबाड कष्ट ढोरासारखे करतात, आणि तू आपला इथे येऊन मला प्रेम विषय आवडते काय नाही आवडते, माकड तोंडिया. सांगतो ते बापाला फोन करून. नाही जर उद्यापासून करतो, जर अभ्यास करतो, जर उद्यापासून. बघा बस करा ते. आणि चला पुस्तक काढा रे बरोबर, चला. आणि तुम्हाला सगळ्याला सांगायलो, तू पण गण्या, तू पण आणि बाकीचे पण, अरे तुमचे मायबापा काबाड कष्ट करून इथे तुम्हाला शाळेत शिकवाय पाठवतात, तुम्हाला वह्या पुस्तकं पेना घेऊन देतात, तुमच्या प्रत्येक गोष्टीची काळजी करतात, तुमचे ट्युशनचे पैसे देतात, जाणं येणं, तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी पडू देत नाहीत. आणि तुम्ही लेकर इथे येऊन हे धिंगाणे करता नाही रे का रे. अभ्यास केलं तर कमीत कमी हुशार होसाल, नोकरी लागल, 4 पैसे कमवसाल, आपल्या मायबापाला सुखात ठेवसाल. आलं का लक्षात?